नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील दत्त संस्थान थोरले देवघर येथे प्राचीन काळापासून सर्वज्ञ दासोपंत संस्थापित प्रभू दत्तात्रेयाची उपासना दत्त जयंती नवरात्र महोत्सवानिमित्ताने सुरू असून मान्यवरांचे भजन, कीर्तन, प्रवचन, गायन, अभिषेक, पालखी सोहळा आदींचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. तसेच यावेळी डॉक्टर संजय देशमुख यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनीही यावेळी अधिक माहिती दिली आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्या स्थूल देहाच्या दृष्टीने 4 अवस्था करत्या तर स्थूल देह तो आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर याला कारण असणारा सूक्ष्म देह तो आपल्याला दिसत नाही, तो असतो. आणि त्याच्यानंतर या सूक्ष्म देहाच्या आत एक कारण देह आहे, त्याला हेतू देह म्हणतात. की त्या हेतू देहामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण घ्यावं लागतं. तर हा हेतू देह. आणि त्याच्यानंतर जो चौथा देह आहे त्याला महाकारण देह म्हणतात. परंतु आज आपण केवळ स्थूल देहाचा विचार सगळीकडे करतो. या सूक्ष्म देहाचा, त्या कारण देहाचा आणि महाकारण देहाचा विचार होत नाही. तो या पातळीमध्ये मांडलेला आहे सर्वज्ञ, तो आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर या ईश्वर देहाचे सुद्धा एक 4 घटक आहेत. ईश्वर देहाचा स्थूल देह म्हणजे विराट देह आहे. ईश्वर देहातील सूक्ष्म देह म्हणजे हिरण्यगर्भ आहे. त्याच्यानंतर ईश्वर देहातील कारण देह जो आहे तो मायेचा आहे. आणि ईश्वर देहातील महाकारण जो देह आहे तो महामायेचा आहे. अशा प्रकारे ह्या 4 अवस्था, त्यांच्या 4 अभिमानी देवता, त्यांच्या 4 हे ज्या सगळे जे आहेत ते सगळे या 8व्या विभागामध्ये थोडक्यात सर्व त्यांनी सांगितले. तो सगळा मोठा विषय आहे आणि त्याच्या क्रिया कशा होतात, हे कसे कसे उत्पन्न होतात, त्याचे परिणाम काय होतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. दत्त जयंती नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दत्त संस्थान थोरले देवघर येथे दत्त जयंती नवरात्र महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.